सर तुम्ही पवार साहेबांची आज भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली त्याबद्दल सांगा. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट आम्ही घेतली आणि इतरही जे उमेदवार होते ते आलेले आहेत इथे. मी माननीय खरगे साहेबांना काल भेटलेलो आहे. एकंदर सगळी चर्चा आम्ही करतो आहोत. राज्यामध्ये अत्यंत संशयाचं वातावरण सगळ्या परिस्थितीत निर्माण झाली आहे. निकालानं असा कोणता स्ट्राईक रेट BJPचा इतका येऊ शकतो जो लोकसभेला अत्यंत वाईट अवस्था असणारे BJP एवढं कसं पुढे येऊ शकतं. इथपासून तर प्रत्येक उमेदवार जे म्हणजे झालेली निवडणूक ही संशयानं सर्व लोक पाहत आहेत अशी अवस्था आहे आणि म्हणून चर्चा आम्ही करत होतो. पण सर काय पुढचा मार्ग काय ठरलाय, कारण सगळे पराभूत उमेदवार आज पवार साहेबांना भेटलेला आहात तुम्ही. नाही, असं दिसतंय की मार्केटवाडीला जे घडलंय ते कदाचित राज्यातले अनेक गावं आता पुढे येत असताना दिसत आहेत आम्हाला आणि उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. ते असं नाही का कुणी त्याचं राजकारण म्हणून कुणी करतंय असं मला दिसत नाही. पण अनेक गावं म्हणतायत की आम्हाला सुद्धा मतदान आम्हाला घ्यायचं आहे असं म्हणतायत. ही परिस्थिती आम्ही कानावर घातली. याचिका दाखल केली जाणार नाही, याबाबतीतला अजून निर्णय आम्ही वकिलांबरोबर चर्चा करतायत, त्यातून निर्णय होईल. आज काय नाही, काँग्रेस म्हणून आम्ही साहेबांशी चर्चा केली. अजूनही मी काही चर्चा करतोय. ईव्हीएम तर काँग्रेसच्या तुम्ही बड्या नेत्यांची काल बैठक घेतलेली आहे. ईव्हीएम हटाव ह्या मोहिमेबद्दल काँग्रेस अजूनही कायम आहे की याच्याबद्दल दोन मत पाहायला मिळतात? नाही, EVM पेक्षाही आमचं मत असं आहे की बॅलेट पेपरवर घ्यावं. आम्हाला EVM बद्दल जनतेलाच जर शंका असेल तर बॅलेट पेपरला काय अडचण आहे, त्यांना काय अडचण वाटते बॅलेट पेपरची, हा खरा प्रश्न आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात या सगळ्या प्रकरणावर सातत्यानं कोर्ट जे आहे ते नाकारताना पाहायला मिळते. आता खरं आहे ते की खरं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयानेच यामध्ये निर्णय जनतेला अनुकूल असा दिला पाहिजे, संशयाचं वातावरण दूर केलं पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे. काल मल्लिकार्जुन खरगे यांना भेटलात तुम्ही, काय नेमकं सबमिट केलं किंवा काय चर्चा झाली, कारण की ते अध्यक्ष आहेत. नाही, माननीय खरगे साहेबांशी मी बोललोय, चर्चा आमची झालेली सविस्तर. साधारणतः त्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे आणि पुढच्या काँग्रेसची दिशा हे सगळं ठरवण्याच्या दृष्टीनं मी बसलेलो होतो आणि त्याबरोबर निकालाबद्दलही अत्यंत संशयाचं वातावरण आहे. आपण पुढं कसं जायचं याची आम्ही चर्चा केली. काँग्रेसच्या काही संघटनात्मक बदलांबाबत खरगे साहेबांशी तुम्ही काही चर्चा केली का? नाही, संघटनात्मक बदलाचा कोणताही विषय नाही. आणखी जोमानं काम कसं करायचं आहे लोकांना घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन याची चर्चा आम्ही केली. साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पवार साहेब पराभूत उमेदवारांच्या बैठकी घेत आहेत, तुमच्या पक्षातले नेते कुठे आहेत? नाही, आम्ही बैठका आमच्या झाल्या मुंबईमध्ये, आम्ही एकत्र बसलो होतो, सर्वांनी चर्चा केलेली आहे, सगळी चर्चा आमची झालेली आहे. सर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत आलेले आहेत, ते पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन काही अहवाल देणार आहेत अशी नाही, माझी अद्याप त्यांची भेट नाही. मी आता त्यांच्याशी संपर्क करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.